यानंतर नाशिकमधून एक मोठी बातमी येते। नाशिकच्या जागेवर आता मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे, कारण शांतिगिरी महाराज यांनी शिवसेनेकडून आता फॉर्म भरलेला। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिकच्या जागा वाटपाचा तिढा आता आणखीन वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते, कारण एक मोठा ट्विस्ट यामध्ये आलेला आहे। शांतिगिरी महाराज यांनी आता शिवसेनेकडून फॉर्म भरल्याची माहिती सध्या हाती येते। आज आपण पाहतोय कशा पद्धतीने शांतिगिरी महाराज यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज आपला दाखल केलेला आहे। यामध्ये आता ट्विस्ट आलाय ते म्हणजे शिवसेनेकडून त्यांनी हा फॉर्म भरला असल्याची माहिती सध्या हाती येते। त्यामुळे नाशिकच्या राजकारणातून ही सगळ्यात मोठी अपडेट सध्या आपण साम टीव्हीवर पाहतोय। शांतिगिरी महाराज यांनी आता शिवसेनेकडून फॉर्म भरलेला आहे। त्यामुळे नाशिकच्या जागेवरून आता महायुतीतून शिवसेना लढणार आहे आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण कावडे यांच्याकडनं। किरण, आपण पाहतोय नाशिकच्या जागेवरून आता मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे। शांतिगिरी महाराज यांनी शिवसेनेकडून फॉर्म भरलाय। निश्चितच आपण जर बघितलं तर नाशिकच्या जागेसाठी शुक्रवारपासून म्हणजे गेल्या शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आणि त्यानंतर म्हणजे पहिल्याच दिवशी शांतिगिरी महाराजांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला होता नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी। त्यामुळे त्यांना जर अपक्ष उमेदवारी करायची असती तर पुन्हा फॉर्म भरण्याची तशी आवश्यकता नव्हती, परंतु त्यांनी म्हणजे आज सोमवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत साधारणतः भाविकांना त्यांनी मोठी रॅली काढली नाशिक शहरामध्ये आणि या ठिकाणी अर्ज दाखल केला। परंतु अर्ज दाखल करताना त्यांनी अर्ज सोबत माहिती भरताना शिंदे गटाकडून आपण म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आपण उमेदवारी करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु या संदर्भात अधिकृत माहिती अजून त्यांनी डिक्लेअर केलेली नाही। दुसरं म्हणजे त्यांना अजून एबी फॉर्म मिळालाय का हे त्यांनी अजून अधिकृत दाखल आपल्याला अधिकृतपणे सांगितलेलं नाही, परंतु या ठिकाणी म्हणजे जिथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या संदर्भातील चर्चा जोरदारपणे सुरू आहे। त्यांचे भाविक देखील या संदर्भात दुजारा देत आहेत। थोड्याच वेळात शांतिगिरी महाराज हे अर्ज सादर करून या ठिकाणी आपल्याला अधिकृतपणे सांगणार असल्याचं बोललं जात आहे। नक्कीच, पण ज्या पद्धतीने आपण पाहतोय की शांतिगिरी महाराज यांनी दावा केलेला आहे की शिवसेनेकडून आपण हा अर्ज दाखल करतोय, महायुतीच्या नेत्यांकडनं किंवा शिवसेनेकडनं कुणी काही या संदर्भात प्रतिक्रिया दिली का? प्रतिक्रिया नाही दिली, परंतु शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख जे आहेत अजय बोरस्ते हे काही दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांना भेटायला गेल्याचे बातम्या देखील समोर आल्या होत्या 2 दिवसांपूर्वी। त्यामुळे ही ऍडजस्टमेंट म्हणता येईल किंवा ही उमेदवारी मिळाली की काय अशी शंका देखील आता उपस्थित केली जाऊ लागली आहे। नक्कीच किरण, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। सध्याच्या घडीची मोठी बातमी आपण साम टीव्हीच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात। शांतिगिरी महाराज यांनी महायुतीकडून आता अर्ज दाखल केलेला आहे। शिवसेनेच्या शिंदे गटाकडून त्यांनी आपला हा अर्ज दाखल केल्याची आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या पद्धतीनं सध्या चर्चाही सुरू झालेली आहे। अधिकृत घोषणा ही अद्याप झाली नसली तरी लवकरच ही घोषणा होईल अशी ही चर्चा सध्या सुरू आहे। महायुतीच्या नेत्यांकडनं खरं तर अधिकृत अशी माहिती कोणी दिली नाहीये, मात्र काही दिवस आधीच आपण पाहिलं अजय बोरस्ते यांनी सुद्धा शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली होती। त्यामुळे आता महायुतीचे नाशिकचे उमेदवार शांतिगिरी महाराज असू शकतील अशी चर्चाही रंगलेली। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी किरण कावडे यांच्याकडे जाणार आहोत। किरण, आपण पाहतोय की नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच माहितीमध्ये सुरू होती। आपण पाहतोय की हेमंत गोडसे असतील, अजय बोरस्ते असतील, अनेक नावं चर्चेला येत होती, मात्र अखेर आता शांतिगिरी महाराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असं म्हणायचं का? निश्चितच त्या दृष्टीने पावलं पडताना दिसत आहेत, कारण राज्याचे नेते आणि ओबीसीचे नेते जे राज्याचे मंत्री देखील आहेत छगन भुजबळ यांच्या भोवती ही निवडणूक फिरत होती। नाशिकचे उमेदवार असतील असं त्यांना मानलं जात होतं, परंतु त्यांनी अधिकृतपणे माघार घेतल्यानंतर पुढचा उमेदवार कोण असेल वेगवेगळी नावं चर्चेत आली होती। त्या काळात सिन्नरचे आमदार आहेत, राष्ट्रवादी गटाचे जे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जे आमदार आहेत माणिकराव कोकाटे यांचं देखील नाव चर्चेत आलं होतं। त्यानंतर नाशिकमधून शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचं देखील नाव पुढे आलं होतं। भाजपने देखील आपला उमेदवार दिला होता त्या संदर्भात की आम्ही देखील ही जागा लढवू शकतो, त्यासाठी केदार आहेर देखील इच्छुक होते, परंतु या सगळ्या शक्यतांवर आता पाणी फिरताना दिसतंय, या कुठेतरी मागे पडलेल्या आहेत आणि
शांतिगिरी महाराजांनी दुसऱ्यांदा अर्ज भरल्यानंतर या शक्यता वाढलेल्या आहेत की ही जागा शांतिगिरी महाराजांना दिली जाऊ शकते. नक्कीच आपण आता नाशिकच्या जागेवरून हा एक मोठा ट्विस्ट पाहतोय. जसं एकीकडे पाहतोय शांतिगिरी महाराज यांनी आजच आपला उमेदवारी अर्ज आता हे दाखल करतायत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे हे सुद्धा उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल करतायत. तर नाशिकच्या या लढतीविषयी तुम्ही आता काय सांगणार? नक्कीच राजाभाऊ वाजे हे सिन्नरचे माजी आमदार आहेत. ते या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि तेव्हापासून नवीन समीकरण या ठिकाणी जुळायला सुरुवात झाली. कारण या ठिकाणचे जिल्हा प्रमुख जे होते विजय करंजकर हे इच्छुक होते. त्यांनी जोरदार तयारी देखील केली होती, परंतु राजकीय समीकरणांमध्ये ते कुठेतरी मागे पडले आणि राजाभाऊ वाजे यांचं नाव पुढे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर फार बऱ्याच म्हणजे साधारणतः महिना झाला ते तयारी करत आहेत. अजूनही म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करायला आता अवघे 4 दिवस राहिलेले आहेत. या 4 दिवस राहिलेले असताना महायुतीचा उमेदवार निश्चित न झाल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तो थोडासा पॉझिटिव्ह पॉइंट ठरला आणि एक एक पाऊल पुढे टाकत त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष असतील राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील आणि दिंडोरीचे जे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी एकत्रितपणे उमेदवारी अर्ज या ठिकाणी सादर केलेला आहे. सादर यासाठी केलाय की रॅली अजून चालू आहे, परंतु एक सेफ साईड म्हणून त्यांनी यापूर्वी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आपला अर्ज दाखल केलेला आहे.